लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कोनगावामध्ये सहाय्यक तक्ष अधिकारी गृह विभाग मंत्रालय श्री कमलाकर विठ्ठल म्हात्रे यांच्या 28 वर्षांच्या निष्कलंक व कर्तव्यदक्ष सेवेनिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कमलाकर म्हात्रे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यांच्या प्रामाणिक, निस्वार्थ आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत देखील व्यक्त केले. तसेच कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कमलाकर म्हात्रे यांच्या सेवाभाव, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सेवानिवृत्ती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांचे कोनगावचे सुपुत्र कमलाकर म्हात्रे यांनी मनपूर्वक आभार मानले. शासकीय सेवेमध्ये रुजू होण्याआधी मी NPL कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम केलं. ते काम करत असताना कुठेतरी आशा होती की मी वडिलांच्या जागेवर कामाला लागेन म्हणून मी काम करत गेलो. एक दिवस असा आला 1998 1 एप्रिल 98 वडिलांच्या जागेवर मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी त्या 1/4/98 म्हणजे एप्रिल फुल महिना असा असतो आणि असं वाटते लोकांना की हा कामावरच नाही, कारण अशा दिवशी मी कामावर लागलोय की त्या दिवशी असं लोक समजू शकतात की बाबा हा एप्रिल फुलचा विषय होता. पण ठीक, हे असे एक टप्पे गाठत मी पुढे गेलो आणि आज मला हे वाटते, अभिमान वाटते की मी आज म्हणजे जिंकलो. शासकीय सेवेमध्ये निवृत्ती होऊन जिंकलो मी आज. का तर कुठल्याही गोष्टीचा माझ्यावर दाग न लागता आणि माझ्याकडूनही काही चुकी न होता मी हे गोष्ट केली की आज निवृत्त झालो. म्हणजे कोणी आपल्याला बोलू शकत नाही की बाबा हा असा आहे तो तसा आहे वगैरे, काही नाही. पण मला त्याचा अभिमान वाटतोय. आज माझ्या सेवेमध्ये असताना माझ्या परिवाराने मला खूप साथ दिली. माझी बायको, माझी मुलं, खूप बरं वाटलं. हो, धन्यवाद. वडिलांची हे आहे, कृपा आहे की त्याच्यामुळं मी सेवेत हे झालो. धन्यवाद. मी वडिलांना हे करेन की त्यांनी मला आज इथपर्यंत हे केला. याच्या पुढचा प्रवास आता बोलायचं झालं तर इच्छा आहे की परत कुठेतरी शासकीय सेवेमध्ये काम करूया, जेणेकरून आपली तब्येत व्यवस्थित राहील. आणि बघू, प्रयत्न करतोय की काम पुढे करत राहूया. थोडंफार परिवाराला पण वेळ देणं गरजेचं आहे. त्या ह्याच्याने मी प्रयत्न करणार. कमलाकर विठ्ठल म्हात्रे आमचा भाऊ सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्ती ही म्हणजे एक टप्पा आहे. आता त्याचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं, निरोगी जावं. आजपर्यंत कमलाकरने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वारसा सरकारी सेवेमध्ये निष्कलंक सेवा केली. मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केलं आणि आज तो निवृत्त होत असताना आम्हाला फार आनंद आहे की कोणत्याही प्रकारचा काळा डाग कमलाकरच्या अंगावर किंवा कपड्यावर बसला नाही. कमलाकरने चांगल्या प्रकारे सेवा केली. त्याचा परिवार, त्याची मुलं मुली यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि कमलाकरचं उर्वरित आयुष्य पुन्हा एकदा सांगतो की चांगल्या प्रकारे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो.
एवढे चांगले मित्र की वर्षातून कमीत कमी 3 ते 4 वेळा एकतर तो मला सांगेल भाऊजी तुम्ही आले नाही आज उद्या या, किंवा मी तरी सांगेन. म्हणजे अशी आमची एक मैत्री जुळली ती आजपर्यंत चांगल्या प्रकारे ती मैत्री आहे. याचं मूळ कारण एकच आहे की कमलाकर हा एक आदर्श मुलगा आहे. पहिल्यांदा आदर्श मुलगा, नंतर तो आदर्श पती आहे, आदर्श पिता आहे आणि आदर्श मेवणा आहे आणि आदर्श मित्र सुद्धा आहे. कारण आज मॉर्निंग ग्रुपचे त्यांचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत. आणि कमलाकरच्या बाबतीत आणखी माहिती झालं की आज त्यांना या ठिकाणी काही व्यक्तींनी सांगितलं की त्याच्या चेहऱ्यावर आजही तो सेवानिवृत्त झाला, त्याचं 58 वर्ष वय झालं असं वाटतच नाही. त्याचा चेहरा आज पण तेजस्वी आहे. आता प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा तेजस्वी नसतो, हे कोणातरी भाग्य लाभतं, प्रत्येकाला ते भाग्य लाभत नाही. आणि हे भाग्य का लाभतं याचं प्रमुख कारण की त्याच्यामध्ये नम्रता आहे, त्याच्यामध्ये वाणीमध्ये गोडवा आहे, त्याच्यामध्ये इतर लोकांचा आदर करण्याची प्रेरणा आहे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा माणसाच्या व्यक्तिमत्वात असतात तेव्हा तो व्यक्ती समाधानी असतो आणि समाधानी असल्या कारणाने त्याच्या चेहऱ्यावर आहे. आणि हेच ते शेवटपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर राहो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. आणि एक त्याला सूचना करतो की 28 वर्ष सेवा केली, लग्न झाल्यानंतर घरी कमी वेळ दिला, कधी मित्रांना जास्त वेळ दिला असेल, घरी कमी दिला असेल तर घरी वेळ देत जा. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त नोकरीला असताना आपण आपला पगार येतो म्हणून आपण थोडंसं घरामध्ये पण दादागिरी करतो. आता सेवानिवृत्त झाला, आता बायकोचं ऐकायचं, ती सांगेल तसं, म्हणजे तिलाही समाधान वाटेल की एवढ्या वर्षी माझं नाही ऐकलं, आता माझं ऐकतात. असो, सर्वांना भूक लागली आहे, पाऊस खूप आहे, तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने कमलाकर या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. जय. तरी पण माझ्या मित्रांनी, माझ्या सहकार्याने मुद्दाम सहकारी वापरतो. त्यांनी मॉर्निंग वॉकला रोज सकाळी एकमेकांना तेव्हा कमलाकरचा स्वभाव आपला सर्वांनाच माहिती आहे. सर्वांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं कमलाकरला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य मिळू दे, एवढंच नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही उत्तम आरोग्य मिळू दे आणि त्यांचं पुढचं सहकार्याचं जीवन आनंदी जावं आणि हा आनंद आम्हाला बघायला मिळो अशी इच्छा, सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा कमलाकरला अभिनंदन करून शुभेच्छा देतो.